अशोक चव्हाण पेड न्यूज प्रकरणी आता दर शुक्रवारी सुनावणी होणार आहे। तसंच सोमवारी या संदर्भात मुद्दे निश्चित करण्यासाठी अवधी देण्यात आला आहे। 45 दिवसात पेड न्यूज प्रकरणी निर्णय घेण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याआधी आदेश दिले होते, त्यानुसार आजपासून ही सुनावणी सुरू झाली आहे। अशोक चव्हाण यांचे वकील दिलीप तनवर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। नेमकी इलेक्शन कमिशनचं काय म्हणणं पडतं? इलेक्शन कमिशन आजच्या सुनावणी दरम्यान आज अदर साइड जे आहेत त्यांनी एक ॲप्लिकेशन फाईल केलं होतं की याच्यावर इश्यू फ्रेम करावे आणि ते इश्यू डिसाईड करावे। याला आम्ही प्रथमदर्शनी आक्षेप घेतला की एवढंच इतक्या वर्ष आम्ही हिअरिंग करतो इलेक्शन कमिशनसमोर, आम्ही एवढे सगळे पुरावे दिलेले आहेत आणि हे पुरावे प्रथमदर्शनी क्लिअरली सांगतात की ह्या त्यांच्या अगेन्स्टमध्ये आहेत, तर यांनी सुप्रीम कोर्ट माननीय इलेक्शन कमिशननं डिसिजन घ्यावं। आणि आम्ही असंही म्हटलं की जर माननीय इलेक्शन कमिशनला याची ट्रायल करायची असेल तर ही ट्रायल लवकरात लवकर संपवावी। माननीय इलेक्शन कमिशननं या आर्ग्युमेंटच्या अनुषंगाने हे स्पष्ट केलं की माननीय इलेक्शन कमिशन खूप सिरियस आहे ह्या केसविषयी आणि 45 दिवसाच्या आत ते निकाल देणार हे त्यांनी आज सांगितलं। कोर्टाने असं पण म्हटलं की सोमवारपर्यंत तुम्हाला इश्यूज ते फ्रेम करणार आहेत आणि 45 दिवसाच्या ट्रायल संपेल। दर आठवड्याला सुनावणी होणार आहे। सोमवारी इश्यूज आम्ही पाठवून देणार आहोत, दोन्ही पार्टीज पाठवून देतील सोमवारी आणि तिथून पुढे प्रत्येक शुक्रवारी याची हिअरिंग होईल आणि 45 दिवसाच्या आत माननीय कमिशन हा केस डिसाईड करेल। माधवजी, हे प्रकरण पुन्हा एकदा इलेक्शन कमिशनमध्ये आले, आता किती आशावादी तुम्हाला वाटते की या प्रकरणात काहीतरी लवकरच निर्णय होईल? नाही, राईट फ्रॉम बिगिनिंग म्हणजे मी इलेक्शन कमिशनच्याकडे तक्रार करण्याच्या वेळेपासूनच मी कॉन्फिडंट आहे यावरती, कारण लॉ पोझिशन मला माहिती आहे आणि फॅक्च्युअल हॅपनिंग्स काय घडलेले आहेत तेही मला माहिती आहे आणि त्यामुळं कायद्याच्या संदर्भामध्ये असलेल्या तरतुदीच्या अनुषंगानं मी फार होपफुल आहे आणि कॉन्फिडंट आहे। जर ह्या प्रकरणात निर्णय आला तर ते आता MLA राहिलेले नाहीत आणि हा जो पूर्ण प्रश्न आहे तो त्यांच्या MLAच्या निवडणुकीबाबत आहे, तर ह्याचा काय परिणाम होऊ शकतो? तुम्ही एक समजून घेतलं पाहिजे की जे ॲप्लिकेशन इश्यू फ्रेम करायचं केलेलं आहे ते स्वतः अशोक चव्हाणांनीच केलेलं आहे। त्यावरून तुम्ही समजून घ्या की आमदारकी आहे नाही याचा काही त्याच्याशी अर्थ नसतो। हे जे डिसिजन असतं इथून पुढे 3 वर्ष त्या व्यक्तीला डिस्क्वालिफिकेशन असतं, अशी दॅट इज वॉट द पनिशमेंट इज अबाउट, तर त्याचा काही हे नाही। तर हे होते ॲडव्होकेट दिलीप तनवर, ज्यांचं म्हणणं आहे की नक्कीच अशोक चव्हाण खासदार असले तरी त्यांच्या आता खासदारकीवर देखील संकट आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट धर्मेंद्र सह रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। नेमकं हे प्रकरण काय आहे एक नजर टाकूया। 2009च्या निवडणुकीत अशोक चव्हाण विरुद्ध मानव किनाळकर असा सामना रंगला होता। चव्हाणांच्या निवडणूक खर्चावर किनाळकर यांनी आक्षेप घेतला होता। किनाळकरांची चव्हाणांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार होती। वर्तमानपत्रात आलेल्या चव्हाणांच्या बातम्या नसून ते जाहिराती आहेत या संदर्भात दावा किनाळकर यांनी केला होता। हा खर्च निवडणूक खर्चात दाखवला नसल्याचा तक्रारीत दावा करण्यात आला होता। कलम 10A नुसार चव्हाणांना अपात्र ठरवण्याची विनंती करण्यात आली आहे। भाजपकडूनही चव्हाणांविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली। चव्हाणांनी हायकोर्टात धाव घेतली, हायकोर्टानं त्यांची याचिका फेटाळली होती। चव्हाणांची सुप्रीम कोर्टात धाव होती। 2 वर्ष प्रकरणाची सुनावणी चालली। सुप्रीम कोर्टाकडून हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे वर्ग करण्यात आले। दरम्यान अशोक चव्हाणांवर पेड न्यूज प्रकरणी काय कारवाई होऊ शकते एक नजर टाकूया। आयोगानं दोषी ठरवल्यास अशोक चव्हाण हे अडचणीत येऊ शकतात। दोषी ठरवल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते। दरम्यान 3 वर्ष निवडणूक लढवण्यासही बंदी येऊ शकते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।